मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. प्रियबंधूंनो, मिसावली आपल्या सगळ्यांच्या हेतूसाठी अर्पण केला जाईल. त्याचप्रमाणे संपूर्ण जग करोनामुक्त व्हावं म्हणून आपण या मिसावलीमध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचं दान तुम्हा सर्वांसह असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रियबंधूंनो, आज देऊळ माता संत जॉन दिएगो यांचा स्मृतिदिन साजरा करते. संत जॉन दिएगो यांनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या सुवार्ता प्रचारामध्ये घालवलं, समर्पित केलं. आपल्या शब्दानं आणि आपल्या कृतीनं त्यांनी सुवार्ता प्रचार केला आणि म्हणूनच आपण त्यांचा संत म्हणून आज सन्मान करत आहोत. त्यांच्या मध्यस्थीनं आपण सुद्धा सुवार्तेवरती आपल्या शब्दानं आणि कृतीनं इतरांना ईश्वराची सुवार्ता देण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडून मिळावी म्हणून आपण आम्ही सबलीमध्ये प्रार्थना करूया. पवित्र साजरी करण्यास पात्र होण्यासाठी आपण आपली पाप कौल करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा वधूजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वैगईनं मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा वधूजवळ विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी तू संत जॉन दिएगो यांना सत्य आणि प्रेम यांचं वरदान दिलं. त्यांचा आज सन्मान करीत आहोत. त्यांच्या आदर्शाप्रमाणे आम्ही चालावं, त्यांच्या प्रार्थनेचं साह्य आम्हाला लाभावं म्हणून तुझं कृपादान आम्हाला दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. पवित्र प्रभू विचारतो, माझी कुणाशी तुलना कराल? माझ्या समान कोण आहे? वर नजर टाका. कुणी निर्माण केलेत हे तारे? त्याची गणना करून त्यांना सेनेप्रमाणे बाहेर आणणाऱ्याने आणि त्या सर्वांना त्यांच्या नावाने हाक मारणाऱ्यानेच. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती इतकी अफाट आहे की एकही तारा कधी मागे राहत नाही. हे याकोबा, कशाला कुरकुरतोस? हे इस्रायल, का बडबडतोस? माझी दैन्यावस्था प्रभूच्या नजरेआड झाली आहे. माझा देव माझ्या हक्काकडे दुर्लक्ष करतो असे का म्हणतोस? तुम्हाला कळत नाही का? तुम्ही ऐकले नाही का? प्रभू हा सनातन देव, अफाट विश्वाचा निर्माता आहे. तो दमत नाही की थकत नाही. त्याच्या बुद्धीचा कुणाला ठाव लागत नाही. दमलेल्यांना तो चैतन्य देतो. दुर्बलांना
सबळ करतो. तरुण देखील दमतात आणि थकतात. नौजवान थकवा आल्याने धडपडतात. परंतु प्रभूवर भरवसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील. गरुडाप्रमाणे पंख फडफडवीत ते भरारी मारतील. ते धावतील पण थकणार नाहीत. ते चालतील पण त्यांना शीण येणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. हे माझ्या अंतःकरणा त्याच्या मंगल नामाचे धन्यवाद गा. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. त्याचे अनंत उपकार विसरू नकोस. प्रतिसाद. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. तो माझे सगळे अपराध पोटात घालतो. माझे सगळे रोग दूर करतो. मृत्यूच्या खाईतून तो माझा उद्धार करतो. आपल्या वात्सल्याची आणि अपार करुणेची पाखर माझ्यावर घालतो. प्रतिसाद. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. प्रभू करुणेचा आणि प्रेमाचा सागर आहे. तो मंद क्रोध आणि दयानिधी आहे. आपल्या पापांप्रमाणे तो आमची फेड करत नाही. आमच्या दुष्कृत्याप्रमाणे आमची परतफेड करीत नाही. प्रतिसाद. हे मना प्रभूचे धन्यवाद गा. जयघोष. हालेलुया. 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 पहा, आपला सर्व समर्थ प्रभू परमेश्वर येईल आणि आपल्या दासाचे डोळे प्रकाशित करील. हालेलुया. 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. प्रभू येशूने भाकीत करून म्हटलं, अहो कष्ट करणाऱ्यानो आणि भाजी ओझी वाहणाऱ्यानो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावं देईन. माझं जू आपल्या मानेवर घ्या. माझ्यापासून शिका, मी लीन आणि नम्र अंतकरणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल, कारण माझं जू सोयीचं आणि माझं ओझं हे हलकं आहे. प्रभूचं हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, इस्रायलमध्ये राजसत्ता होती आणि धर्मसत्ता होती. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही सत्तांनी इस्रायल लोकांना सळो की पळो करून ठेवलेलं होतं. राजा महाराजांनी युद्ध लादली, लढाया लादल्या, रक्तपात घडून आणला आणि लोकांचं जीवन हे त्रस्त बनवलं. धर्मसत्तेने लोकांवरती 1 नाही, 2 नाही, 10 नाही, तर 613 नियमांचं आणि आज्ञांचं ओझं त्यांच्यावरती लादलं. हात धुण्यासाठी सुद्धा नियम, पाय धुण्यासाठी सुद्धा नियम, जेवणासाठी सुद्धा नियम, बसायचं असेल तरी सुद्धा नियम, काम करायचं असेल तरी सुद्धा नियम, शेती बागायत करायची असेल तरी सुद्धा नियम. ह्या नियमांमुळं आणि ह्या दोन्ही सत्तांमुळं, राजसत्तेमुळं आणि धर्मसत्तांमुळं लोक हवालदिल झालेले होते आणि लोक वाट बघत होते की याच्यातून आपली कोणी सुटका करील का, आणि म्हणून ते तारणाची वाट पाहत होते. अशा वेळेस ख्रिस्त त्यांना सांगतो, अहो कष्टीण भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावं देईन. हे सगळे लोक कष्टी होते, भाराक्रांत होते आणि अशांना येशू म्हणतो, मी तुम्हाला विसावं देईन. विसावा म्हणजे निर्भेळ आनंद आणि आंतरिक शांती. जगातील कोणतीच व्यक्ती, कोणतीच संपत्ती, कोणतीच सत्ता आपल्याला निर्भेळ आनंद आणि आंतरिक शांती देऊ शकत नाही. तर कोण देऊ शकतो? प्रभू ख्रिस्त सांगतो, माझ्याकडे या,
मी लीन आणि नम्रमनाचा आहे. माझं जू तुम्ही आपल्या खांद्यावर घ्या. प्रभूचं जू म्हणजे कशाचं जू आहे? तर प्रेमाचं जू. तुम्ही माझं प्रेम स्वीकारा, माझ्यासारखे लीन बना, माझ्यासारखे नम्र बना, स्वतःवरती प्रेम करा, इतरांवरती प्रेम करा, ईश्वरावरती प्रेम करा. आणि प्रेमाचं जू तुम्ही खांद्यावर घेतल्यानं तुम्हाला खराखुरा निर्भय आनंद आणि आंतरिक शांती म्हणजेच विसावा प्राप्त होईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या जगातील कोणती व्यक्ती, कोणती शक्ती, कोणती संपत्ती आपल्याला निर्भय आनंद आणि आंतरिक शांती देऊ शकत नाही. फक्त ख्रिस्तच आणि ख्रिस्ताचं प्रेमच आपल्याला निर्भय आनंद आणि आंतरिक शांती देऊ शकतं. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमाचा आपण स्वीकार करावा. ते प्रेम शब्दानं आणि कृतीनं आपण व्यक्त करावं. म्हणून आपण आम्ही सबलीमध्ये प्रार्थना करूया. गाऊ तुझे गुणगान, घे प्रभु हे बलिदान. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता. तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. बंधूंनो, माझं तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. ही प्रभू, तुझ्या प्रजेजनांकडून ह्या दानांचा स्वीकार कर. संत जॉन डिएगो यांच्या सन्मानार्थ आम्ही अर्पण करीत असलेल्या ह्या तुझ्या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमच्या मुक्तिमार्गावरती आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. संत जॉन डिएगो यांच्या सन्मानार्थ सण आम्ही साजरा करत आहोत. त्यांच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्यांच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस. त्यांच्या प्रार्थनेमुळं तू आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत आणि संत यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवगात म्हणतो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्गानी पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्या, वयामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. विश्वासाच्या रहस्यात आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभं राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या मनविनीची आठवण कर. त्यानं व ख्रिस्तवासी झालेले तसं लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचे पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. म्हणून प्रभू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रवेशीच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटांपासून सुरक्षित असावं. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीनं वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पाप दूर करणारं देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात श्रीमंतीत झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे.
या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जॉन डिएगो यांचा सन्मान करत असताना आम्ही स्वर्गीय भाकरीचा स्वीकार करत आहोत. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रसाद विधीद्वारे आम्हाला सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असतो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. जा, ख्रिस्ताच्या शांती तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ग्रास माऊली सायबिणी कृपेची तू राणी, माय देवा पुत्राची आणि माऊली माणसांची, वर्णूया वर्णूया कृपेची राणीला, वर्णूया वर्णूया कृपेची राणीला. ग्रास माऊली सायबिणी नवलांनी भरलेली, कोण करील गे स्तुती या तुझ्या कृपेची, वर्णूया वर्णूया कृपेची राणीला, वर्णूया वर्णूया कृपेची राणीला. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. आपल्या प्रार्थनेचा हेतू अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमी तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आपली प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा आहे. तुझे नाव उच्चारणात आम्ही समाधान मानणार नाहीत,
तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहे असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रोध आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. आपले प्रेमळ आवाहन आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. क्षणभर शांत राहून आपल्या ज्या मागण्या आहेत, वेदना आहेत, गरजा आहेत, ते माऊलीच्या मध्यस्थीने आपण प्रभूला सांगूया. आभार. पवित्र मरिये मातेसह प्रभूचे आभार मानूया. हे प्रभू, आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आई प्रभू, आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल हे प्रभू, आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमोची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा ते बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊत व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
नाताळच्या काळात गावागावात गाईचे गोठे बनवले जात असतात. आणि हा कोरोनाचा काळ असला तरीही आपण सरकारी नियम पाळून गावागावामध्ये हे गोठे बनवणार असणारच. मला आज त्याच निमित्ताने एक आवाहन करावेसे वाटते की गाईचा गोठा काही ठिकाणी कसा असतो आणि तो कसा असावा हे आपल्याला ध्यानात घेणं आवश्यक आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कल्पना करा की आपण एखाद्या लग्न समारंभाला गेलेलो आहोत आणि तेथे मंडपामध्ये नवरा नवरी अगदी आतुरतेने आपली वाट पाहत आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उभे आहेत. आणि अशा वेळी मात्र आपण तेथे पोहोचून तेथील आजूबाजूचा परिसर, दिव्यांची रोषणाई, मंडपातील सजावट आणि भोजनाचे विविध प्रकार ह्यावरच लक्ष देत फिरत राहिलो आणि शेवटी मग नवरा नवरीवर नजर देखील न टाकता किंवा त्यांना शुभेच्छा न देता तसेच घरी परत आलो तर ते कसे वाटेल? त्या नवरा नवरीला काय वाटेल? आज अगदी असाच प्रकार काही ठिकाणी नाताळच्या गोठ्याच्या बाबतीत घडत असताना आपल्याला आढळते. मंडपामध्ये जसे नवरा नवरी केंद्रस्थानी असतात त्याचप्रमाणे नाताळच्या गोठ्यामध्ये गव्हाणीत पहुडलेलं येशू बाळ केंद्रस्थानी असतं आणि असायला हवं. परंतु मोठ्या खेदाने सांगावंसं वाटतं की असं चित्र काही गोठ्यामध्ये दिसत नाही. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही ठिकाणी गाईच्या गोठ्यामध्ये अगदी बाळ येशूच्या अवतीभवतीच सामाजिक प्रश्नांवर विविध प्रकारची दृश्ये दाखवली जातात. उदाहरणार्थ स्त्री भ्रूणहत्या, निसर्ग वाचवा, पाणी जिरवा, भ्रष्टाचार थांबवा यासारखी अनेक दृश्य उभारली जातात. अर्थात हे काही वाईट नाही, हे स्तुत्य आहे. यामध्ये हेतू जनजागृती करण्याचा असतो, यामध्ये काहीच वाद नाही. हेतू चांगला असतो, मात्र ठिकाण चुकीचं असतं. कारण आपण येतो, ती सामाजिक प्रश्नांवरची दृश्य पाहतो, त्या दृश्यांच्या मांडणीविषयी स्तुती करतो आणि सांगितल्या गेलेल्या समस्याविषयी हळहळ व्यक्त करतो आणि निघून जातो. बाळ येशू मात्र दुर्लक्षित राहते. आपण गोठा बघायला गेलेलो असतो, परंतु गोठ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या बाळ येशूकडे मात्र पाहायचेच राहून गेलेले असते. थोडक्यात आपण बाळ येशू सोडून इतर सगळं काही जणू काही पाहिलेलं असतं आणि बाळ येशूवर नजर देखील टाकायची राहून गेलेली असते. आणि म्हणूनच कळकळीने सांगावंसं वाटतं की बाळ येशूला गोठ्यात परत आणा. शुभवर्तमानात वर्णन केल्याप्रमाणेच गोशाला बनवा. आपणाला जर समाजातील प्रश्नांवर दृश्य दाखवून जनजागृती करायचीच असेल तर त्यासाठी आजूबाजूला वेगळ्या जागेचा वापर करू शकतो, परंतु गोठ्यामध्ये अशी दृश्य नसतील याची काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सांताक्लॉज हे नाताळचं केंद्रस्थान नाही, तर बाळ येशू हे नाताळचं केंद्रस्थान आहे. हे देखील नाताळचे गोठे आणि घराच्या सजावटीच्या वेळी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. नाताळ गोठ्याच्या बाबतीत आणखी एक चित्र काही ठिकाणी आपल्याला आढळून येतं. कोणतंही चित्र? तर काही जण गोठ्यातील मंडपाच्या कापडावरच जाहिरातीचे किंवा शुभेच्छा देणाऱ्यांच्या नावाचे बॅनर अगदी फोटोसहित काही ठिकाणी लावलेले आपल्याला आढळतात. हा प्रकार योग्य आहे का? बाळ येशूला सोडून लोकांनी अशा बॅनरद्वारे आमच्या नावावर किंवा आमच्या उत्पादनांवर बघावे असा ह्या लोकांचा उद्देश असावा का? आणि मग तसा उद्देश असेल तर काही शेकडो किंवा हजार रुपयांसाठी आपण त्यांचा हा उद्देश सफल होऊ देण्यास हातभार लावावा का? गावातील गोठा साधा व कोणा एका दोघा व्यक्तीच्या बॅनरमधून मिळणाऱ्या पैशांतून नव्हे, तर तो गावातील लोकांनी स्वखुशीने सगळ्यांनी केलेल्या वर्गणीतून आणि मेहनतीतून केला तर सर्व गावकऱ्यांना त्याविषयी नक्कीच अभिमान आणि आपुलकी वाटेल, ह्यामध्ये काही शंका नाही. तेथे कोणाची मक्तेदारी देखील राहणार नाही. शुभवर्तमानात आपण वाचतो की मंदिरात व्यापारीकरण झाल्याबद्दल प्रभू येशूने आपली नाराजी व्यक्त केली होती. नाताळचा आनंद साजरा करीत असताना आपण बाळ येशूला कुठेतरी नाराज तर करीत नाहीत ना, याची खबरदारी घेऊनच हा नाताळचा सण आनंदाने यावर्षी साजरा करण्याचा आपण प्रयत्न करूया.
आजाऱ्यांना आशीर्वाद. आजाऱ्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही वाचवले जाऊ, असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो, आपले पालन करावयास तो आपल्या मध्ये असो, आपणास मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो, आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या सर्वांचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळालेल्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमोर तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मोहसमी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी व तुझकडे धाव घेण्याची सुवृत्ती, ही कृपादाने तू आम्हासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची एकचित्त होऊन मरेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्बिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. बसतो तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपा आहेस लपलेला. माझी सर्व काळी मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टीस हाताची बीज तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावी आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे.
आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन. आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळेशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकर वाची ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासनाही, अंत जुन्याचा ओझाला. गहन इंद्रिया हे गुण, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु आमुचा. उभयापासुनिया प्रसवीचो, तो शुद्धात्मा ईश आमुचा. मंगल भावी स्तुतयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिली, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस. तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तो युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो.
येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गणे धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो. देव आपल्या दूतां व संतांकरवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जयकार.